न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, नाशिक जिल्ह्याच्या वतीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, नाशिक जिल्हाध्यक्ष दत्तात्रय रामचंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात स्पर्धा परीक्षांमधील वारंवार होणारी पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील कथित भ्रष्टाचार, ऑनलाईन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि पोलीस भरतीतील कथित अन्यायामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी व युवकांचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी क्रांतिकारी सोमनाथ वांगचूक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याची टीका करण्यात आली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली. याशिवाय स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेत गैरव्यवहार करणाऱ्या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करून अशा कंपन्यांना व त्यांच्या संबंधित संस्थांना भविष्यात कोणतेही सरकारी काम देऊ नये, अशीही मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थी आणि युवकांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला. श्री सोनम वांगचुक यांनी जे आंदोलन हाती घेतलं त्याला पाठिंबा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, युवकांचे अध्यक्ष, प्रांतिकचे उपाध्यक्ष, सर्व महिला आघाडीचे अध्यक्ष, सर्व महिला प्रतिनिधी या ठिकाणी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, कलेक्टर साहेब यांना या विद्यार्थ्यांचं आंदोलन या शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यावं. नरेंद्र मोदी सरकार, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सोनम यांनी मागितला, परंतु त्यांचा राजीनामा 20 दिवस झाले तरी घेतला नाही आणि आजपर्यंत या आंदोलनामध्ये 20 विद्यार्थ्यांचं आत्महत्या त्या ठिकाणी झाला, तरी देखील सरकार त्याच्याकडे बघायला तयार नाही. म्हणजे इतकं निर्दयीपणाने सरकार त्या ठिकाणी वागतं. सातत्याने विद्यार्थ्यांच्या या पेपरफुटीमुळं अनंत विद्यार्थ्यांचं, लाखो विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान झालं. देशाची संपूर्ण शिक्षण व्यवस्था या ठिकाणी कोलमडलेली आहे. म्हणून या शिक्षण व्यवस्थेला दुरुस्त करण्यासाठी सोनम यांच्या मागणीप्रमाणे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा. नरेंद्र मोदींनी देखील नैतिकदृष्ट्या तो राजीनामा दिला पाहिजे, स्वतःचा राजीनामा दिला पाहिजे आणि शिक्षण मंत्र्याचा राजीनामा त्यांनी या ठिकाणी घेतला पाहिजे. म्हणून आम्ही आज संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून कलेक्टर यांना निवेदन देण्यासाठी जात आहोत. निश्चितपणे या सरकारचा निषेध करण्यासाठी सर्व थरातनं, जनतेतनं प्रचंड आक्रोश या ठिकाणी आहे, परंतु सरकार याची दखल घेत नाही. म्हणून ही दखल घेण्यासाठी सर्व कार्यकर्ते आज निश्चितपणे हे आंदोलन मोठ्या प्रमाणात उभं करतील अशी अपेक्षा करतो. आदरणीय पवार साहेबांचे आम्ही सर्व कार्यकर्ते निश्चितपणे हे आंदोलन या देशात तीव्रपणाने उभे करून विद्यार्थ्यांना कसा न्याय मिळेल या दृष्टिकोनातून सर्वजण प्रयत्न करूया, एवढंच या प्रसंगी सांगतो.